अभंग निवडण्याचं कारण असं आहे, आपला महोत्सव आहे नवरात्रीचा. तसं पाहायला गेलं तर एक दिवस म्हणजे नैमित्तिक कीर्तन जर असलं तर आदिमायेचाच जागर करावा, म्हणजे आदिशक्तीच्या स्मरणार्थच अभंग घ्यावा किंवा तिला स्मरून तिच्या रूपाचं वर्णन करणाराच अभंग घ्यावा. पण आपल्याकडे सत्ता आहे की नाही, नामयज्ञ आहे भला मोठा. मग त्याच्यामुळे वारकरी संप्रदायाने काही दंडक, काही नियम घालून दिलेत. प्रथम दिवसाचा महाराज हा नामपरच त्यांनी अभंग घ्यावा असं दंडक आहे. आणि जागराच्या दिवशी, काल्याच्या अगोदरचा दिवस येतो, जागराच्या दिवशी त्यानं काहीतरी भगवंता परमात्म्याकडे मागणीपर अभंग घ्यावा. आणि काल्याचा दिवसाचा महाराज तो सुद्धा बांधलेला असतात. ते म्हणजे काल्याच्या दिवशी ज्यांची कीर्तन सेवा आहे ना, त्यांनी भगवान परमात्म्याचं चरित्र उच्चारण्याकरता काल्यापर प्रकरणातला अभंग घ्यावा. मग मध्ये काय, मध्ये फक्त आगळ पगळ, मध्ये भक्तीपर घ्या, तुम्ही उपदेशपर घ्या, चिंतनपर, कसाही अभंग घ्या, पण भगवान परमात्म्याचं चिंतन झालं पाहिजे. तुम्ही म्हणाल आदिमाया आदिशक्तीचा जागर आहे, मग आदिमाया आदिशक्तीला स्मरून अभंग का नाही, तर आपण नैमित्तिक कीर्तन आहे, आपलं सप्ताह आहे, म्हणून आपल्याला निमित्तही बघायचं आहे आणि आपल्याला आपल्या अभंगाकडे सुद्धा वळायचं आहे. सेवेकरता निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. कोण तुकोबराय? ज्यांच्या घरात नाही दान, पोटात नाही आण, पण चित्तात मात्र समाधान, ते तुकोबराय. सेवेकरता निवडलेल्या अभंगामध्ये श्री गुरु तुकोबराय आपल्याला भक्ती कशी करावी याचं ज्ञान प्राप्त करून देत आहेत. मग पहिला प्रश्न असा उपस्थित राहतो आपल्या पुढे, का हो ताई, आम्ही करतो ती भक्ती नाही का? आम्ही करतो ती भक्ती नाही का? आम्ही करतो तीही भक्तीच आहे. मग जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितले तीही भक्तीच आहे, पण आपण करतो ती भक्ती आणि जगद्गुरु तुकोबराय सांगतात ती भक्ती, या दोन भक्तींमध्ये फरक आहे. कसा फरक आहे? जगद्गुरु तुकोबराय जी भक्ती सांगतायत ना, ती देवाला आवडेल अशी सांगतायत, आणि आपण जी भक्ती करतो ना, ते खाल्ल्या आईच्या आनसाळीच्या आईनं काय सांगितलं ती भक्ती आहे. तुम्हाला आनसाळीची आई कळती का खाल्ल्या अंगाची? बरं, ज्याला नाही समजलं त्याला काल्याच्या दिवशी महाप्रसाद आहे, प्रत्येकानं जेवायला या. मी सांगत अशी होती, जगद्गुरु तुकोबराय ज्या भक्तीची आम्हाला पराकाष्ठा करायला लावतायत ना, ती भक्ती देवाला आवडते आणि आम्ही जी करतो ना ती जीवाला आवडते. मग देवाला आवडावी अशी भक्ती आम्ही करावी की जीवाला आवडावी अशी भक्ती आम्ही करावी? तर प्रश्न असा आहे, देवाला आवडते ती भक्ती कशी आणि जीव करतो ती भक्ती कशी? आता जीवाचे वर्णन माऊली ज्ञानोबरायांनी 3 प्रकारे केलेले आहेत, त्याच्याकडे आपल्याला वळायचं नाही. पण जगद्गुरु तुकोबराय देवाला आवडते ती भक्ती आपल्याला अभंगाद्वारे सांगतायत. जगद्गुरु वर्णन करतायत देवाला भक्ती आवडते कशी, तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ज्यानं संसारावरचा भार देवावर घातला तो भक्त देवाला आवडतो. ज्यानं संसाराबद्दल आसक्तीच ठेवली नाही तो भक्त देवाला आवडतो. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, एवढंच नाही, आम्ही जर सुखाची आशा केली तर तो परमात्मा आमच्या पदरात दुःख टाकणार आहे, पण त्याच ठिकाणी आम्ही जर ही संसाराची आशा जर सोडली तर तो परमात्मा आम्हाला त्याच्या कडेवर बसवणार आहे. जसं त्यानं ध्रुव बाळाला बसवलं अढळपदाला, जसं त्यानं पुतनेचा उद्धार केला, जसं त्यानं भक्त प्रल्हादाचा केला, मनुष्याचा करेल नवल नाही, जसं त्याने गजेंद्राचा उद्धार केला तसा तो आमचा उद्धार करणार आहे. पण केव्हा? हेची थोर भक्ती आवडते देवाला सांगितलेली भक्ती जगद्गुरु तुकोबरायांनी आम्ही केली की मग आम्ही देवाच्या भक्तीला पात्र ठरणार आहोत. हा अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विस्तृत चिंतनाकडे आपल्याला वळायचं आहे. तत्पश्चात किम निमित्तानं आपला सप्ताह आहे, किम निमित्तानं आपला हा नामचिंतन यज्ञ आहे. प्रत्येकाला माहिती आहे, आदिमाया आदिशक्तीचा हा जागर ह्या नवरात्रीमध्ये अश्विन महिन्यात शुद्ध पक्षात येणारी ही नवरात्र, तशी पाहता वर्षातून 3दा नवरात्र येते, पण आपल्याकडे ही नवरात्र मोठ्या थाटामाटात केली जाते. त्याला कारण असं आहे, या अश्विन पक्षातल्या शुद्ध नवमीमध्ये या 9 दिवसामध्ये आम्ही आदिमाया आदिशक्तीचा जागर करतो, तिचं नामचिंतन करतो. आणि आपल्याकडे अशी प्रथा आहे की तिचा घट बसवला जातो. काय केलं जातं? घट स्वरूपाने आम्ही देवीची घटस्थापना केली जाते. पहिल्या माळेला जी घटस्थापना केली जाते ती 9व्या माळेपर्यंत 9व्या माळेपर्यंत आम्ही त्या घटाला आदिशक्ती म्हणून तिचं स्मरण करतो. ऐका बरं, आदिशक्ती म्हणून स्मरण करत असताना आपल्या ह्या भारतीय संस्कृतीमध्ये बघा, महाराष्ट्रासारखा देश आपल्याला कुठे सापडणार नाही. त्यातल्या त्यात आपल्याकडे जी संस्कृती आहे, आपल्याकडे जी भक्ती आहे ती इतर दुसरीकडे सापडणार. आपली संस्कृती मोठी उत्तुंग आहे महाराज. इथे आपल्याकडे दिवाळी ही त्याच उत्सवाने साजरी जाते जिला शास्त्राचा काहीतरी आधार आहे. आपल्याकडे नवरात्र सुद्धा त्याच उत्सवाने साजरी केली जाते कारण तिला शास्त्राचा आधार आहे. आमच्याकडे गुढीपाडवा सुद्धा त्याच उत्सवात साजरा
केला जातो, कारण त्याला सुद्धा काहीतरी शास्त्राचा आधार आहे. आधाराशिवाय आपला हिंदू संस्कृती असा एकही सण नाही. पण आपला हिंदू मागे पडतो आपल्या संस्कृती जपण्याकरता. आज बघायला गेलं तर गाव आपलं किती मोठं आहे, पण तरी गर्दी त्या मानानं कमी आहे. का बरं कमी आहे? बाकीचे गरबा खेळायला गेले असतील, कुठं दांडिया खेळायला गेले असतील. नवरात्रीमध्ये 9 दिवसच का? नवरात्रीमध्ये आम्हाला आदिमाया आदिशक्तीचा जागर हा 11 दिवस, 12 दिवस, 7 दिवस, 5 दिवस का नाही? 9 दिवसच का? याच्या पाठीमागे सुद्धा कारण आहे. का 9 दिवस जागर करायचा? आपल्याला याचा शास्त्राच्या आधाराने विचार करायचा आहे. भक्ती किती प्रकारची आहे? 9 प्रकारची. त्या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये आता प्रत्येक देवीच्या एक एक स्वरूपाला बसवा. पहिली भक्ती आहे नामचिंतन, कीर्तन, स्मरण, पादसेवनम, अर्चनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदन. अशा 9 प्रकारच्या भक्तीमध्ये आम्हाला आदिमाया आदिशक्तीच्या प्रथम दिवसाच्या पहिल्या माळेला, आपल्याकडे म्हणतात पहिली माळ, पण तसं पाहता बघायला गेलं, बोलायला गेलं तर पहिली भक्ती, दुसरी भक्ती, तिसरी भक्ती, अशी 9 भक्ती आम्ही ज्या दिवशी प्राप्त करून घेऊ ना, ती भक्ती प्राप्त करण्याकरता हा जीवरूपी घट आम्ही आमच्या घरात प्रस्थापित केला. म्हणजे पहिल्या माळेला आम्ही हा आत्मरूप स्वरूपाचा घट आम्ही आमच्या देवाऱ्यामध्ये प्रस्थापित केला की त्या आत्मस्वरूपाच्या घटानं पहिल्या ते 9 माळेपर्यंत आम्ही 9ही भक्ती साध्य केल्या की हा घट भक्तीच्या उत्तुंग दिशेला प्राप्त होतो. परिणाम काय होतो? आम्ही त्या देवाच्या भक्तीला प्राप्त होतो, आम्ही त्या देवाच्या चरणाशी प्राप्त होतो. ही झाली 9 प्रकारची भक्ती, म्हणजे तिच्या 9 स्मरणाचं दर्शन. आता ह्या देवीची उत्पत्ती कशी झाली? कारण सांगणं सुद्धा गरजेचं आहे की नाही? या देवीची उत्पत्ती कशी झाली? तर आदिमाया आदि भवानी, शंकरांची जी आद्य पत्नी आहे, अर्धांगिनी आहे, त्या आदिमाया आदिशक्तीने एकदा दक्षाच्या यज्ञामध्ये आपल्या पतीचा अपमान झाला आणि आपल्या वडिलांकडून आपल्या पतीचा अपमान झाला म्हणून यज्ञकुंडामध्ये आपल्या स्वतःच्या शरीराला अग्नीमध्ये जाळून घेणारी ती अंबिका आणि स्वतःच्या शरीराचा त्याग केल्यानंतर अग्नीमध्ये ज्वलन झाल्यानंतर भगवान शिवांच्या दूतांनी शिवांना सांगितलं आणि आदिदेव संतपले आणि आपल्या पत्नीचं क्षव घेऊन दारोदारी फिरायला लागले. पृथ्वीचं भ्रमण करत असताना आदिमाया अंबिकेचं क्षव त्यांच्या हातामध्ये आहे. बघा, आदिमाया अंबिकेचं क्षव त्यांच्या हातामध्ये. प्रश्न असा उत्पन्न होतो, जगाचा मालक आहे, शिवांना कोण ओळखत नाही? आता सध्या आदिमाया भगवान आदिशंकरांना कोण ओळखत नाही? असं आता कोणीच नाही. तुम्ही भगवान भोले बाबांना प्रत्येकाला ओळखता, प्रत्येक जण ओळखतोय आदिशंकरांना. मग असे असणारे त्रिकालदर्शी भगवान शिवांनी आपल्या पत्नीचा शोक करत ते प्रेत हातामध्ये घेऊन रडावं का? तुम्हाला नवरात्राचे उपवास लागले का? फराळ पोटात गदगद करतंय का तुमच्या? मग तुम्ही बोलत चला, असे गप्प राहू नका. ज्या भगवान परमात्म्याला इतकं त्रिकालदर्शी ज्ञान आहे, ज्यांनी ही सृष्टीची उत्पत्ती केली आहे, संहार केलाय, पालन केलंय, असं असणाऱ्या भगवान परमात्म्यानं आपल्या पत्नीचं क्षव घेऊन असामान्य माणसाप्रमाणे का फिरावं दारोदार? जगाच्या उद्धाराकरता, जगाला त्या स्वरूपाचं ज्ञान व्हावं याच्याकरता शिवांना अंबिकेचं शव, अंबिकेचं ते शरीर आपल्या हातामध्ये घेतलं. जळणारं ते शरीर, ज्वलंत झालेलं ते शरीर पृथ्वीचं भ्रमण करत असताना, मग अंबिकेचं क्षव हातात असताना जिथे जिथे अंबिकेचं शरीराचे तुकडे पडले तिथे तिथे आपल्याकडे एक शक्तिपीठ निर्माण झाली. अशी एकूण किती शक्तिपीठं आहेत? 51. किती? 51 शक्तिपीठ आहे. 51चं दर्शन तुम्ही सोडून द्या, पण त्यातले 3.5 शक्तिपीठं जे जागृत आहेत ते कुठे आहेत? आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यातल्या त्यात आपल्या जवळ सप्तशृंगी मातेचं जवळच आहे दर्शन आपल्याला. जे आद्य शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध असं असणारं सप्तशृंगी मातेचं गड आपल्या जवळच आहे. आणि ती सप्तशृंगी माता ही माऊली ज्ञानोबरायांची सुद्धा कुळदेवी होती. एवढंच नाही, नवनाथांनी सुद्धा ज्या शाबरी विद्येचं स्थापना, ज्या शाबरी विद्येला ज्यांनी संकल्प करून जिथे शाबरी विद्येचा अभ्यास केला ना, ते शक्तिपीठ सुद्धा म्हणजे कोणतं आहे? सप्तशृंगी मातेचं शक्तिपीठ आहे. इतकी आपली संस्कृती उत्तांग आहे, पण आपल्याला आपल्या संस्कृतीचं आवडत नाही. आपल्याला दुसरी संस्कृती किती चांगली याच्या आपल्याला जास्त
नवल वाटतं. आपली संस्कृती आपल्याला आवडत नाही. अहो, आया बहिणींवरून शिव्या देणारे सुद्धा 9 दिवस दुर्गेची आरती करतात. नाही, बोलायला गेलं तर आपल्याकडे म्हणे, बोलायला गए तर सख्या आईले सुद्धा राग येस म्हण आहे की नाही आपल्याकडं. पण जे आया बहिणींना शिव्या दिल्याशिवाय बोलत नाही ते सुद्धा 9 दिवस दुर्गेची आरती करतात. जन्मेजयांनी एकदा व्यासांना प्रश्न केला की हे व्यास महर्षी, देवी भागवतात याचं वर्णन आलेलं आहे, नवरात्राची पूजा कशी करावी, नवरात्रामध्ये काय करावं, याच्याबद्दल जन्मेजयांनी व्यासांना शंका विचारली. जन्मेजय उवाच, जन्मेजयांनी आपल्या व्यासांना प्रश्न केला की हे मुनिमन, या पृथ्वी तलामध्ये जी आदिमाया आदिशक्ती, जिचे 9 दिवसामध्ये आम्ही आदिशक्तीचं पारायण करणार आहे, नामचिंतन करणार आहे, ती आदिमायेचं आम्ही नामचिंतन, तिचे उपवास, तिचं पूजन, तिचं कीर्तन आम्ही कसं करावं. मग व्यास महर्षी जन्मेजयांना सांगतायत नवरात्र कसे करायचे. आदिमाया आदिशक्तीचं 3 स्वरूपांना दर्शन घेतलं जातं. पहिलं म्हणजे कीर्तन, दुसरं म्हणजे पूजन आणि तिसरं म्हणजे सेवा. या 3 स्वरूपात तिचं आम्ही दर्शन घेणार आहोत, तिची आम्ही सेवा करणार आहोत. पहिलं दर्शन सांगितलंय व्यासांनी, तिचा उपवास कसा करायचा. ऐका, व्यासांनी सांगितलेलं सांगते मी, खाली आईच्या आनसळीच्या आईनं काय सांगितलं ते नाही सांगत मी. आता आपल्याकडे अशी पद्धत आहे, आपल्याकडे उपवास धरले की भेंडीची भाजी, परत ज्वारीची भाकर पण खातात काही काही बाया. भेंडीची भाजी, ज्वारीची भाकर, डांगराची भाजी, भगर, साबुदाणा. नवरात्राच्या आधी बाईचं वजन करायचं एकदा ह्या माणसांनी. तुमच्या बायांनी धरलाय ना उपवास? नाही, तुमच्याकडे नाही का उपवास पद्धत? बरं, नसू द्या, जाऊ द्या. ज्यांनी उपवास धरले त्यांनी एकदा उपवासाच्या आधी आपलं वजन चेक करत जा आणि 9 दिवसानंतर उपवास झाल्यावर तुमचं एकदा वजन चेक करत जा. म्हणजे आपले उपवास किती घडले याचा अंदाज तुम्हाला, काय व्यासांचा ऐकायची गरज नाही, तुमचा तुम्हाला येईल. जन्मेजयांनी प्रश्न केल्यानंतर व्यास महर्षी सांगतायत की हे जन्मेजया, भगवान आदिशक्तीचे उपवास कसे करायचे. आता हे व्यासांनी सांगितले कसे उपवास करायचे. व्यास महर्षी सांगतायत एखाद्या स्त्रीने किंवा एखाद्या पुरुषाने जर उपवास धरले तर उपवास असे करायचे. सकाळी जर भोजन केलं तर संध्याकाळी नक्त भोजन येणं. व्यासांचा शब्द आहे ना, देवी भागवतात आलेला आहे. नक्त भोजन येणं म्हणजे एक टाईम उपवास करायचा. सकाळी जर आम्ही अन्नप्राशन केलं, सकाळी जर आम्ही जेवण केलं, भाजी पोळी जर आम्ही खाल्ली, तर संध्याकाळी आम्ही फक्त फल आहार घेऊन तिचा उपवास करावा. बरं, हे नाही जमत आम्हाला सकाळी उपवास झाल्यानंतर संध्याकाळी कसं नसं होतं, उचलून टाकतं. मग आम्ही काय करावं. दशा भोजन येणं देवी भागवतात वर्णन आलेलं आहे. आम्हाला सकाळी उपवास नाही धरता आला चालेल, आम्ही संध्याकाळी उपवास करावा. बरं, संध्याकाळी नाही जमला चालेल, आम्ही संध्याकाळी उपवास जर सोडला तर आम्ही एक टाईम म्हणजे सकाळी तरी आम्ही फलाहार घ्यावा असा उपवास करायचा आहे. नाही एवढं जमलं आम्हाला, निदान संध्याकाळी दुपारी का होईना एक टाईम भोजन करायचं आणि दुपार आणि संध्याकाळ असे 2 टाईम तरी आम्ही फलाहार घेऊन हा उपवास आमच्याकडून घडला पाहिजे. पण व्यासांनी असं कुठेच सांगितलं नाही देवी भागवतामध्ये का तुम्ही भेंड्या खा, तुम्ही डांगर खा, तुम्ही भगर खा, तुम्ही साबुदाणा खा, असं कुठंच सांगितलेलं नाही. पण आपल्याकडे पद्धत आहे, 9 दिवसात बायांनी भेंडीला काय आराम दिलेला नाही. आम्ही भेंड्या खाय, आम्ही काकडी सुद्धा खातात बाया उपवासाला. आम्ही काकडी काय चालते म्हणे. कोणी सांगितलं तुम्हाला चालते? नाही, तुम्ही आणलं कुठून हे पुराण? म्हणजे निदान आम्हाला सुद्धा अभ्यास करायला, जेणेकरून आम्ही दुसऱ्या गावात कीर्तनाला गेलो तर ते पुराण आम्हाला पण कळलं पाहिजे की नाही. व्यास महर्षींनी अशा प्रकारे उपवास येणं हे प्रकरण सांगितलंय. दुसरं प्रकरण व्यास महर्षी सांगतात जन्मेजयांना, तिची पूजा आम्ही कशी केली पाहिजे. उपवास या कालावधीमध्ये 9 दिवसामध्ये व्यास महर्षी सांगतायत की आम्ही तिच्याकडून कशी पूजा, आमच्याकडून आदिमाया आदिशक्तीची कशी पूजा झाली पाहिजे. तर व्यास महर्षी वर्णन करतायत, आम्ही पहाटे उठून स्नान केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल आम्ही काय जुम्मे नाहतो का? तुम्ही 4G घेऊन कीर्तनाला बसा, मी 2G आणि 1GB रेंज देत नाही. तर तुम्हाला कीर्तन संपल्यानंतर विनोद कळायचा आणि तुम्ही रस्त्याने जाताना हसायचे. असं काही करू नका. आम्ही सकाळी उठून प्राप्त काळे स्मरण येणं, प्राप्त काळे स्नान येणं
आम्हाला व्यास महर्षी सांगतात जन्मेजयांना की आम्ही प्राप्त काळी ज्या समयाला ऋषीमुनी स्नान करतात ना, त्या प्राप्त काळच्या समयाला ज्याने उपवास केला आहे त्याने प्राप्त काळच्या समयाला उठावं आणि स्नान करावं. बरं, ते कुठे करावं याने सुद्धा व्यासांनी नियम सांगितले आहेत. कुठे करायचं स्नान? गोदा काठेनं, म्हणजे एखाद्या नदीवर जाऊन स्नान करायचं. ज्यांनी उपवास पकडलाय त्यांनी 9 दिवसात रोज. तुमच्यापैकी किती जणांनी नदीवर एखाद दिवशी आंघोळ केली? पुरुषांसहित महिलांनी कोणी केली का? आपल्याला नदीवर यायची वेळ झाली पण तरी आम्हाला काही कळलं नाही. काय सांगितलं? नाद्यम स्नानेनं, एखाद्या नदीवर जाऊन स्नान करा. नाही जमलं आडावर जा. आड म्हणजे काय? जिथे पाणी संगळलेलं आहे, स्वच्छ आहे, अशा ठिकाणी जाऊन तुम्ही स्नान करा. माझं नाही पटलं, घरी जाऊन तुम्ही एखादं देवी भागवत विकत घ्या आणि तुम्ही हे वाचून घ्या. तुम्ही म्हणाल तुम्ही कीर्तन चांगलं करावं म्हणून सांगितलं असेल, माझ्या पदरच्या गप्पा नाहीत. देवी भागवतामध्ये व्यासांनी सांगितलं जन्मेजयांना, नदीवर स्नान करतो अथवा आडात करा अथवा एखाद्या ठिकाणी स्वच्छ ठिकाणी जाऊन तुम्ही स्नान करा. हे सर्व नाही जमलं अथवा गृहेनमच, हे सर्व नाही जमलं तर तुम्ही घरात सुद्धा आंघोळ करू शकता, पण आंघोळ करा 9 दिवसात, असं माझं म्हणणे. असं व्यासांचं सुद्धा सांगणं आहे आपल्याला. आम्ही प्राप्त काळी उठून स्नान करावं, तिची पूजा विधी करावं आणि या 9 दिवसामध्ये नाही काही करता आलं चालेल पण आम्ही कुमारिकांना जेवण घातलं पाहिजे, असं देवी भागवतात सुद्धा आलेलं आहे. आता किती बायांनी, किती स्त्रियांनी नवरात्रीचे उपवास केले आणि कन्यापूजन केलं, कन्या भोजन दिलं? जरा एकदा हात वरती करा बरं. नाही, मी माझं नंतर सांगते, तुमचं सांगा आधी. कन्या भोजन केलं असं व्यासांनी सांगितलंय आपल्याला. कन्या भोजन कसं करावं? आम्ही काय करतो, 9व्या दिवशी 9 पोरी बोलवून घेतो आणि 9व्याच दिवशी सगळी तिला टिकली बांगडी काय द्यायची ते देऊन देतो, तिची काय पूजा करायची ती करून घेतो, झालं आमचं 9व्या दिवशी. तसं नसतं. व्यासांनी सांगितलंय नवरात्रीमध्ये कुमारिका जेवण कसं घालायचं याला सुद्धा व्यासांनी नियम सांगितले. आपल्याकडे नवरात्र 9 दिवसाची असतात. पहिल्या माळेला 2 वर्षाची मुलगी जेवायला बोलवायची. किती? पहिल्या माळेला 2 वर्षाची मुलगी, दुसऱ्या माळेला 3 वर्षाची मुलगी भोजनाकरता बोलवायची आणि तिसऱ्या माळेला 4 वर्षाची मुलगी भोजनाकरता बोलवायची, चौथ्या माळेला 5 वर्षाची मुलगी भोजनाकरता बोलवायची. म्हणजे काय हो, आम्ही जी माळ आहे ना त्याच्या 1 वर्ष पुढची मुलगी, पुढची कन्या आम्ही भोजनाला आमच्या घरी बोलवून देवीचं स्वरूप मानून तिला आम्ही भोजन दिलं पाहिजे, असं देवी भागवतात सांगितलंय. तुम्ही तुमच्या प्रकारचे नवरात्र साजरं करा. या वर्षी नाही, तुम्हाला दरवर्षी नवरात्रात देवी पावल म्हणजे पावल, माझं काहीच म्हणणं. पण व्यासांनी सांगितलेली नवरात्र आम्ही अशी साजरी केली पाहिजे. पण आम्ही या 9 दिवसामध्ये कोणत्या मातेचं, कोणत्या शक्तीचं, कोणत्या आदिमाया आदिशक्तीचं आम्ही स्मरण करावं याचीही सुद्धा काही बंधने आहेत. आम्ही या 9 दिवसामध्ये ज्या शक्तीचं आम्ही स्मरण करतो, ती दुर्गा असेल, ती चंडिका असेल, ती काली असेल, याच्यात आम्हाला भेद करण्याचा अधिकार व्याससुद्धा सांगतात आपल्याला नाही. का? हीच अंबिका वेगवेगळ्या स्वरूपात नटलेली आहे. हीच अंबिका वेगवेगळ्या स्वरूपात आम्हाला दर्शन देण्याकरता नटलेली आहे. मग शुंभ आणि निशुंभाला मारण्याकरता शिवाची आज्ञा घेऊन निघाली ती शिवदूती सुद्धा अंबिकाच आहे. रक्तबिंबाचं रक्त पिल्यानंतर ती रक्तदंतिका म्हणून प्रसिद्ध झाली, ती सुद्धा अंबिकाच आहे. मग आम्ही तिच्या कोणत्याही स्वरूपाचं जरी दर्शन घेतलं ना तरी ती मूळ स्वरूपातच आम्हाला तिचा लाभ आमच्या जीवनात घडवून देणार आहे. फक्त आमच्या मुखातून तिचं स्मरण आणि तिचं चिंतन झालं पाहिजे. कसं? उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला, उदो बोला, कृष्णाबाई माऊलीचा हो. गोपाळाचे मेळी गोंधळी, गोंधळी गोंधळी नामी आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी नामी आंब्याचे गोंधळी, हा गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. असा त्या आदिमाया आदिशक्तीचा उद्भव आमच्याकडून झाला पाहिजे. या 9 दिवसात
दिवसात आम्हाला तिचं काहीतरी स्मरण झालं पाहिजे. 9 दिवसात कोणत्या रंगाच्या साड्या घालून फिरायचं आमच्या फक्त डोक्यात एवढंच आहे. आम्ही 9 दिवसात कधी तिच्या समोर दुर्गा सप्तशतीचा पाठ घेऊन बसलो नाही. आम्ही 9 दिवसात कधी एकदा सुद्धा त्या देवीसमोर आम्ही आमचं गाणं सांगत बसलो नाही. आम्ही फक्त पहिल्या दिवशी कोणती साडी, दुसऱ्या दिवशी कोणती साडी, तिसऱ्या दिवशी कोणत्या रंगाची साडी, चौथ्या दिवशी कोणत्या रंगाची साडी, आम्हाला पक्क पाठ आहे नवरात्र येण्याच्या आधी. पण आमच्या माळ्यावरच्या डब्यामध्ये कोणत्या डब्यात कोणती डाळ ठेवली हे सुद्धा आम्हाला लक्षात राहत. 4 वेळा एक डबा उतरवल्यावर 5व्या डब्यात डाळ सापडते. पण आम्ही रंग मात्र साडीचा कोणता विसरत. तुम्ही मान्य केलं याला खरा अर्थ आहे. पण 9 दिवसात आमच्याकडून असं स्मरण, असं त्या आदिमायेचा जागर आमच्याकडून झाला पाहिजे. नंतर व्यास महर्षी जन्मेजयांना या आदिमाया आदिशक्तीचा 9 दिवसामध्ये कीर्तनांचं म्हणजे तिचं कीर्तन झालं पाहिजे आपल्याकडून. कसं? हातात 2 दांड्या आम्ही घेतल्याच पाहिजे. आम्ही त्या चौकामध्ये जिथं DJ वाजत असेल, जिथे ढोल ताशा वाजत असतील, तिथे आम्ही आमच्या पोरी उघडे नागडे कपडे घालून नाचायला आम्ही पाठवल्याच पाहिजे. तरच आमचे नवरात्र, नाही तर आमचे नवरात्र, त्याशिवाय आमचे नवरात्र साजरे होत. हे बघा, सात्विक कीर्तन व्यासांनी जे सांगितलंय 9 दिवसामध्ये, त्याला सात्विक कीर्तनाचा जागर आमच्याकडून घडला पाहिजे. ढोल ताशा हा मिरवणुकीत असतो, ढोल तुंतुनत तमाशात असतं, आणि टाळ आणि मृदुंग हे सात्विक वाद्य फक्त कीर्तनात असतं. आणि हाच सात्विक गजर आमच्या 9 दिवसात झाला पाहिजे. म्हणून तुमच्या एकदा सर्व ग्रामस्थ मंडळींचे थोर मी व्यक्त करेल आभार इथून. कारण 9 दिवसामध्ये गरबा खेळण्यात वेळ न घालवता तुम्ही हा खरा सात्विक गजर आदिमाया आदिशक्तीचा इथे करतायत, म्हणून खरं कौतुक तुमचं आहे. एकदा तुमच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. सात्विक कीर्तन या 9 दिवसामध्ये आमच्याकडून झालं पाहिजे. हे व्यास महर्षींनी देवी भागवतात सांगितलेलं हे नवरात्रीचं प्रकरण आहे, या आदिमाया आदिशक्तीचं प्रकरण आहे. असो, ज्या निमित्तानं आपली सेवा होती ते निमित्त सांगणं गरजेचं होतं. आता आपल्याला अभंगाकडे वळायचं आहे. भगवान तुकोबरायांनी, जगद्गुरु श्री तुकोबराय आपल्याला देवाला आवडते ती भक्ती सांगतात. पण का हो? जगद्गुरु तुकोबराय व्याकरणाच्या दृष्टीने जर आम्ही अभंगाकडे जर बघितलं तर जगद्गुरु तुकोबराय चकारात्मक शब्द, चकारात्मक उद्गार अभंगाच्या बाबतीत उद्गारतायत. चकारात्मक उद्गार म्हणजे काय? आम्ही प्रत्येकजण व्याकरण शिकलोय. चकारात्मक उद्गार म्हणजे काय? मला अमुक अमुक वस्तू पाहिजे आणि मला तीच वस्तू पाहिजे. काय झालं? चकारात्मक उद्गार म्हणजे मला ती वस्तू नको, जगातली दुसरी कोणतीच वस्तू नको, पण मला तीच वस्तू पाहिजे. आता असं ना काही गावांमध्ये आम्हाला कीर्तना करता तोच महाराज पाहिजे, म्हणजे याचा अर्थ दुसरा नाही पाहिजे. मग याचा अर्थ काय झाला? चकारात्मक उद्गार म्हणजे काय हो? तोच पाहिजे, अन्यथा इतरत्र व्यतिरिक्त आम्हाला महाराज चालणार नाही. आम्हाला अमुक अमुकच वस्तू पाहिजे, आम्हाला अमुक अमुकच गावाला जायचंय, याचा अर्थ असा होतो दुसऱ्या गावाला आम्हाला जायचं नाही. चकारात्मक उद्गार याला म्हणतात. उदाहरणार्थ जगद्गुरु तुकोबराय चकारात्मक उद्गार करतात म्हणजे तीच वस्तू पाहिजे. मग का हो जगद्गुरु तुकोबराय, तुम्हाला हीच भक्ती देवाला अपेक्षित आहे, याचा अर्थ दुसरी केलेली भक्ती देवाला आवडत नाही का? कारण त्या देवाचा एक स्वभाव आहे, त्याचं एक ब्रीद वाक्य आहे देवाचं. तो काय करतो? भक्ताला सांभाळतो आणि राक्षसांचा संहार करतो. हा काय त्याचा? भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, राखे पायापासी दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी, पायापासी दुर्जनासी संहारी, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, पायापासी दुर्जनाची सवारी. हा त्याचा स्वभाव आहे. भक्ताचं रक्षण करतो आणि दुर्जनांचा काय करतो? तो
संहार करतो. पण का हो, याच्यात जर विचार केला आम्ही तर याच्यात देव विषमता करतो असं वाटत नाही का तुम्हाला? काय करतो देव? भेद करतो की नाही? तो जर दुष्टांचा संहार करतो, भक्ताला जर तो राखतो, तर तो काय करतो? भेद करतो. मग जर देव भेद करतो तर जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंग गाथेतील पहिला अभंग खोटा आहे का? मग कोणता अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेमध्ये? नाही, तुमचा आणि गाथेचा संबंध नाही, मला माहिती, मी यांना विचारते. कोणता अभंग आहे? समचरण दृष्टी विटेवरी. सगळं जाऊ द्या बाजूला, पहिला शब्द घ्या. काय आहे? समचरण दृष्टी. कोणाची दृष्टी साजरी आहे? समचरण भगवान परमात्म्याची. कशी आहे? समचरण. याचा अर्थ असा होतो तो सगळ्या जगाला समदृष्टीने पाहतो. असं कोणाचं म्हणणं आहे? असं कोणाचं सांगणं आहे? जगद्गुरु तुकोबरायांचं सांगणं आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तो जगाला समदृष्टीने बघतो. मग जगद्गुरु तुकोबरायांचं आम्हाला संतच सांगतात की भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. ही विषमता देवाजवळ जर आहे, मग तो खरंच देव आहे का? आहे का देव? आपण मान्य करायला तयार आहेत का देवाला? जर तो विषमता करतो तर तो देवच नाही. बरं, जो देव आहे तर त्याच्याजवळ विषमता नको आहे. आम्हाला संतांनी सांगितलं आहे समचरण दृष्टी त्याची, येणाऱ्या प्रत्येकाचा उद्धार करण्याचं काम त्याच्याकडे आहे. मग तो दुष्टांना मारतो आणि भक्तांना राखतो. अशी विषमता देवाजवळ का? जगद्गुरु तुकोबराय सांगतात ही भक्ती देवाला आवडते. म्हणजे याचा अधिकार असा आहे का? याचा अर्थ असा आहे का की देवाला आम्ही केलेली भक्ती आवडत नाही? बरं, हे सगळं जाऊ द्या, आपण आपला विचार करा. आम्ही खरंच देवाला आवडते ती भक्ती करतो का आम्हाला आवडते ती भक्ती करतो? आपल्याला स्वतःला आवडते ती भक्ती आम्ही. बरं, अगरबत्ती आम्ही आणतो, देवाला आवडेल वास असा आणतो की आम्हाला आवडेल असं आणतो? आपल्याला आवडेल. देवाला आम्ही नैवेद्य दाखवतो, देवाला जे आवडतं त्याचं दाखवतो की आपल्याला जे आवडतं? देवाचं जाऊ द्या, तुमच्या घरात तुमच्या पत्नीला जर समजा वांग्याची भाजी आवडत असली आणि तुम्ही जर त्या दिवशी तिला सांगितलं की आज बटाट्याची भाजी कर, घरात कोणती भाजी होईल? म्हणजे हे तुम्हाला पक्का माहिती आहे की घरात तुमचं दखत, तुमच्याकडचं नाही आमच्याकडचं सांगते मी, घरात कोणती भाजी होईल त्या दिवशी? तिला जी आवडते ती. मग आता तुम्ही मला सांगा का हो, आम्ही देवाची भक्ती करतो, देवाला जी आवडते तशी करतो की आमच्या सोयीला पटेल तशी करतो? देवाला जी भक्ती आवडते ना ती आमच्या अजून ध्यानात सुद्धा नाही, मनात सुद्धा नाही, की आमच्या हातून सुद्धा अजून झालेली नाही. आम्ही भक्ती आम्हाला जशी आवडेल तशी करतो. जसं की एका गावामध्ये एक मनुष्य फार देव भोळा होता. असतात काही काही लोक, फार देव भोळा होता. इतकी देवाची भक्ती करायचा, इतकी पूजा करायचा देवाची. सकाळ झाली, स्नान केलं की तो देवपूजा करायला प्रारंभ करायचा. इतकी देवाची पूजा करायचा, इतकी देवाची पूजा करायचा की देवपूजा केल्याशिवाय त्याचा दिवस उगवत नव्हता. तुम्ही मला सांगा, आपल्या घरात देवपूजा झालीच पाहिजे. आपल्या घराला घर पण नाही तर देव पण येण्याकरता, त्याचं मंदिर होण्याकरता आमच्या घरामध्ये सुद्धा देव असणं गरजेचं आहे. इतका देवपूजा करायचा, इतका देवपूजा करायचा प्रकार असा झाला, एके दिवशी त्याला वेळ आली बाहेर गावी जाण्याची. पण आता आपण गेल्यानंतर आपल्या पाठीमागून आपल्या देवांना स्नान कोण घालेल हा त्याला मोठा प्रश्न पडला. त्यानं आपल्या मुलाला सांगितलं, हे बघ बाळा, उद्या मी परगावाला जाणार आहे, दुसऱ्या गावाला जाणार आहे, मग उद्या माझ्याकडून स्नान देवांचं होणार नाही, कदाचित 2-3 दिवस मी जाणार आहे. पण उद्याचा सूर्य उगवला की माझ्या ठिकाणी उद्या तू काय करायचं? देवांना स्नान घालायचं, देवाची देवपूजा करायची. आता त्यानं विचार केला, त्याला त्याचा देवाचा लांब लांबपर्यंत संबंध नव्हता. देव बघितला की त्याच्या अंगालाच काटा यायचा. देवाचा आणि त्याचा संबंधच नव्हता. पण त्यानं विचार केला, जाऊ दे ना, उद्यापासून वडील गेल्यानंतर आपल्याला कोण बघणार आहे देवपूजा केली की नाही? वडील निघून गेले सकाळी सकाळी लवकर. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. सकाळ झाल्याबरोबर त्याच्या आईनं त्याला आवाज दिला, बाळा अरे उठ, तुला देवपूजा करायची नाही का? आत्याला वाटलं चला आज पहिला दिवस आहे, पप्पांनी सांगितलंय, आपल्या वडिलांनी सांगितलंय, तशी आजच्या दिवस का होईना देवपूजा करून घेऊ. सकाळी बरोबर 6 वाजता उठला, देवाच्या देवळासमोर बसला, देवपूजा करायला त्यानं प्रारंभ केला. पहिला देव त्यानं ताटात घेतला, सगळ्या देवांची पूजा केली, स्नान घातलं आणि त्याने तसेच देव हऱ्यात ठेवून दिले. आता देवाचा त्याला इतका कंटाळा, कशाची आरती, कशाची धूप, कशाची अगरबत्ती, देवपूजा झाली. दुसरा दिवस त्यानं विचार केला, आता मी उद्या तर काही देवाची देवपूजा करणार नाही, उद्या मी आरामात 8
वाजेपर्यंत झोपून राहील. दुसरा दिवस उगवला, बरोबर 6 वाजले. आईनं आवाज दिला, बाळा अरे उठ, तुला देवपूजा करायची नाही का? त्यानं पुन्हा कसं तरी उठला. त्याला कंटाळाच आला. काय म्हणे रोज 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 हे वडील तर निघून गेले ना आपल्या मागे लचाण टाकून गेले. तुम्हाला वाटेल तुम्ही खरंच असा विचार करता का? खरंच काही काही घरांमध्ये असे महाभाग आहेत की ज्यांचा देवाचा फार कंटाळा आहे, एकदम 36चा आकडा आहे. काय करायचं म्हणे, आई अगं रोज काय देवाची देवपूजा घरातच करायची म्हणे. एखाद दिवशी त्यांना काय तांब्याभर पाण्यातच काय आंघोळ घालायची म्हणे. तू देवा मला बादलीत घालून दे, आज मी आपल्या विहिरीवर नेतो आणि मोकळ्या पाण्याने आंघोळ घालून आणतो म्हणे. आता आई ही अर्ध्या वयात माळकरी होती बिचारी. तिनं सगळे देव बादलीत घातले आणि बादलीत घातल्याबरोबर पप्याने ते काय केले, आपल्या विहिरीवर नेले. विहिरीवर नेल्यानंतर प्रकार असा घडला, विहिरीवर ते देव नेल्यानंतर त्यानं ते देव सगळे बादलीत घातले. बादलीत घातल्यानंतर प्रकार असा घडला, आपल्याकडे देव आपण किती किलोचे बनवतो? अहो आपल्या देवारातले देव हे एवढूशे असतात. म्हणजे त्याच्यात त्या देवाचा डोळा कोणता, त्याच्यात त्या देवाचं नाक कोणतं हे सुद्धा कळत नाही. एवढेशे देव असतात आपल्या घरामध्ये. आणि आपल्याकडे ते प्रथा आहे की नाही, वाडा वडील घडवतात आपण, आपल्याकडे देवाचे टाक असतात. ते देवही आपण काय भारी भक्कम घडवत नाही. हलके पातळे देव होते बिचाऱ्याच्या घरामध्ये. त्यानं सगळे बादलीत घातले आणि जसा बादलीला दोर बांधला, जशी ती बादली विहिरीत सोडली, तसे जे देव हलके होते ते तरंगून तरंगून विहिरीत 7 देव होते तर वर 5च आले. बरोबर ती बादली वर घेतल्यानंतर त्याने ते 5 देव घेतले. घरी गेला, त्यांना देवघरात ठेवून दिलं. आईने विचारलं, का रे पप्या, त्यांना गंध बुक्का काही करायचा नाही का? त्याने सांगितलं, आई अगं आता आपल्याला सुतक पडलं म्हणे. म्हणे कोण मेलं? अगं आपल्या 2 देवांनी विहिरीत पडून आत्महत्या केली. आता आपल्याला देवपूजा करावी लागणार. परत दुसऱ्या दिवशी 6 वाजले. परत आईनं आवाज दिलाच. त्याला वाटलं इथं राहिलो तर आई काय आपल्याला सुटका देणार. त्यानं बॅग भरली आणि सरळ कुठे गेला, सासरवाडीला. असं तिथं म्हणे आराम आहे आपल्याला, तिथं आपली मामी आपल्याला काही काम सांगणार नाही. लाडाचा जावई गेला तो सासरवाडीला. सासरवाडीला गेल्यानंतर बिचारानं दारात पाय का घरात पाय, तेवढ्यात आत्याबाईनं आवाज, तेवढ्यात मामीनं आवाज दिला, जावई बापू बरं झालं म्हणे तुम्ही आले. अहो कालच तुमचे वडील जाता जाता तुमच्या मामांना पण गावाला घेऊन गेले. आज सकाळ धरणं देवपूजाच कोणी केली नाही, या बसा देवपूजा करा म्हणे. आता जावयाला वाटलं घरी तरी नाही म्हणता येईल, पण सासरवाडीत नाही म्हणता यायचं नाही. बिचारा बसला कसा तरी देवपूजा करायला. आता सासूला वाटतं जावई आपला लय धार्मिक आहे. त्यानं घेतलं गंधन बुक्कान अगरबत्त्यान धूपन दीपन, पार घमघमाट सुचला अगरबत्त्यांचा. हे गल्लीत वाद जायला लागला बाहेर. तेवढ्यात शेजारची शांताबाई आली, गाण्यातली नाही शेजारची, घरातली. शांताबाई आल्यानंतर तिने विचारलं, का गं कांते, कोण करतंय म्हणे देवपूजा तुझ्या घरात? अगं किती चांगली देवपूजा चालली म्हणे. तिने सांगितलं, ए गप्प बस म्हणे, आमचा जावई देवपूजा करतोय, त्यांना देवपूजा करताना आवाज चालत नाही म्हणे. अगं म्हणे तुमच्याकडची झाली की आमच्याकडे पण जरा देवपूजेला पाठव म्हणे. आमचे बी घरचे जरा मला घरी नाही म्हणे, तेवढेच तुमचे जावई आमच्या घरी येऊन देवपूजा करतील म्हणे. त्यानं विचार केला सासरवाडीत सुद्धा देवापासून काय सुटका. तो गावाच्या आडावर गेला विहिरीवर. म्हणे आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. गावाचे हे विहिरीवर कड्यावर उभा राहिला, आता जीव देणार विहिरीत. तेवढ्यात ते विहिरीच्या मालकानं आवाज दिला, ओ जावई बापू थांबा थांबा, कशाला जीव देता म्हणे, तुम्हाला कोणी त्रास देतं का? तुम्ही काहीच काम करू नका, माझ्या घरी चला म्हणे, 2 टायमाचं बसून खा, काहीच काम करू नका, अगदी बसून तुम्हाला पलंगावर ताट देतो, काहीच काम करू नका, फक्त सकाळी तेवढी देवाची देवपूजा करा. सांगा मला, जावयानं खरंच आत्महत्या केली असेल का घरी परतला असेल? अहो देवाचा इतका कंटाळा आहे जीवाला की त्यानं कधी देवाचं नामचिंतन सुद्धा नाही करावं, त्यानं कधी देवाच्या वाटेला, भक्तीच्या वाटेला सुद्धा नाही जावं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात की आम्हाला जी भक्ती आवडते आमच्या सोयीनं, ती भक्ती जगाला देवाला आवडत नाही, ती जीवाला आवडते. पण देवाला जी भक्ती आवडते ना, ते तुकोबराय आम्हाला अभंगात सांगतायत. अभंगाचं पहिलं